दोन नेत्यांच्या कोर्टवारीच्या बातमीनं। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा दणका दिलाय आणि त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाची पायरी चढावी लागली आहे। या दोन्हीही बातम्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। सुरुवातीला नवाब मलिकांसंदर्भातली बातमी बघूया। नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। 4 एप्रिल पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। यासोबतच बेड, खुर्ची आणि चटई वापरायला त्यांना मुभा देण्यात आलेली आहे। त्यांना पाठीचं दुखणं आहे, पाठीचा त्रास आहे, त्यामुळे ही मुभा नवाब मलिक यांना देण्यात आलेली आहे। नवाब मलिक यांना 4 एप्रिल पर्यंत म्हणजे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची वाढ मिळालेली आहे। पुढचे 14 दिवस त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे। बेड, खुर्ची आणि चटई त्यांना वापरता येणार आहे। आता नारायण राणेंसंदर्भातली बातमी। मुंबई महानगरपालिकेच्या जुहू इथल्या बंगल्यावर पालिकेनं नोटीस बजावलेली होती। त्या विरोधात नारायण राणेंनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता। नारायण राणेंनी पालिकेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे। 15 दिवसांची नोटीस थांबवण्याची याचिका नारायण राणेंनी दाखल केलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे। नारायण राणे यांना कोर्टाची पायरी चढावी लागलेली आहे। पालिकेविरोधात नारायण राणेंनी याचिका दाखल केलेली आहे। आधीश बंगल्यातील बांधकामावरून कारवाई संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि त्याच्या विरोधात नारायण राणे कोर्टात गेलेले आहेत। 15 दिवसांची नोटीस आहे। 15 दिवसात तुम्ही तुमचं बांधकाम जे अनधिकृत आहे ते पाडा किंवा बदला, अन्यथा मुंबई महापालिका कारवाई करेल, अशा प्रकारची ती नोटीस होती आणि त्या नोटीशी विरोधात नारायण राणे कोर्टात गेलेले आहेत।